नमस्कार मंडळी, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मी आज आहे नर्मदा परिक्रमेमध्ये। आज आमच्या परिक्रमेचा आहे 10वा दिवस आणि आम्ही आलेलो आहोत अमरकंटक येथे कपिलधारा धबधबा आणि दुग्धधारा धबधबा पाहण्यासाठी। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता आहे अमरकंटकचं जंगल आणि इथं खूप अशी औषधी झाडं आहेत। तर हे सर्व आपल्याला मोठे मोठे वृक्ष दिसतात ना, खूप असे औषधी आहेत हे। आणि इथं आहे दुग्धधारा धबधबा, याच्यावर आहे कपिलधारा धबधबा। इथं कपिल मुनींनी याच्यावर त्यांचा आश्रम आहे, तिथं त्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि इथं दुर्वास ऋषींनी तपश्चर्या केलेली आहे। इथं आहे कपिल मुनींची तपस्थली। ते 12 फूट आपले काढायचं ते दाखवतो। ते पहिले अमरकंटकच्या जंगलामध्ये इथं दुग्धधारा धबधब्याकडे आपण आलेलो आहोत। आज आहे आपला नर्मदा परिक्रमेतला 10वा दिवस आणि इथं समोर दिसते ती आहे दुर्वास ऋषींची गुफा। तर दुर्वास ऋषींनी इथे तपश्चर्या केलेली आहे। तर सर्व परिक्रमावासींनी आता इथं दर्शन घेतलंय।